केळकर साहेब यांच्या पुढाकाराने प्रशासन कुठेतरी जमलेलं आहे असं या उपस्थितीमुळे जाणवतंय. बरोबर ना? 100% आपल्या या पाठपुराव्याला यश येतंय. प्रशासनाचे संपूर्ण अधिकारी वर्ग आणि ठाणे महापालिकेचे आयुक्त साहेब, आदरणीय कामगार मित्र केळकर साहेब यांची चर्चा चालू आहे. काही क्षणातच आपल्या सगळ्यांना गोड बातमी मिळायची लक्षणं आहेत. या आनंद उत्सवामध्ये आपल्याला कोणालाही कुठल्याही अधिकाऱ्यांच्या बद्दल काही अपशब्द वापरायचे नाहीत. ही आपली शिस्त आहे आणि आपल्या प्रशासनाला काही गोष्टीला दुखवायचं नाहीये. आपली युनियन खऱ्या अर्थाने कामगार मित्र केळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तुमची सगळ्यांची मेहनत कुठेतरी आज खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायच्या वाटचालीकडे आपण पोहोचत आहोत. काही क्षणात ज्या काही घडामोडी या दुपारी 12 वाजल्यापासून आतापर्यंत या 4 तासात ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या स्वतः कामगार मित्र आदरणीय संजय केळकर साहेब तुम्हाला सांगायला येत आहेत. आणि त्यांच्याबरोबर ते येत नाहीये, ते फक्त मार्गदर्शन करणार नाहीये. ठोस निर्णय काय लागणार आणि खुश खबर काय आहे हे तुम्हाला सांगायला येत आहेत. केळकर साहेबांचा आपण या क्षणाची वाट बघतोय. क्षण आता आलेला आहे. 24 तास थोडं निचलो ना. अरे म्हणून सर थोडा निचलो तुम्हाला करायचं आहे. पण आंदोलन हा शब्द काहीच आहे. आपण आपल्या हक्काच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रेशर सगळेजण एकत्र आलेलो आहोत. यापुढेही आपण एकत्र राहणार आहोत. महापालिका आणि आपला कर्मचारी हे एकदम हो साहेब आहे. ते बॅनर दिसत नाही. असंच कायमस्वरूपी टिकवायचं आहे. आणि आपल्या मागे आपण सगळे भाग्यवान आहोत. कामगार मित्र आमदार संजय केळकर साहेब यांचा खंड व्यक्तिमत्व आपल्या पाठीशी आहे. गाडी त्यांना पुढे गाडी आहे. कामगार नेता म्हणून बोलणं आवडत नाहीये. त्यांना काय शब्द आवडतो? कामगार मित्र असलेले आपले आमदार यांचं नेतृत्व आपल्या पाठीशी आहे. गंभीर साथ त्यांची आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे परवाचा गणेशोत्सव आपण आपला कामगार वर्ग जल्लोषात साजरा करणार. तोपर्यंत या 4 तासामध्ये काही घडामोडी घडल्या. प्रशासनाने चांगल्या प्रकारे आपल्या सरकारने काही जबाबदारी घेतलेली आहे. पण आपल्याला शाब्दिक नकोय. कसं पाहिजे? लेखी. आणि लेखी ज्या काही गोष्टी आता आपल्याला आपल्यासमोर मांडणार आहेत साहेब येणार आहेत. माझी सगळ्यांना विनंती आहे, आपला आनंद आपल्याला द्विगुणित करायचा आहे. कुठल्याही प्रशासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांच्या विरुद्ध आपल्या घोषणा द्यायच्या नाहीये. आज आपल्याला ही पहिली पायरी आहे. आयुष्यभर आपल्याला आपल्या कामगारासाठी हक्काने आपले न्याय मागण्यासाठी आपण ही योजना ही युनियन आपण उभी केलेली आहे. आणि आपल्याला आयुष्यभर केळकर साहेबांचा सहवास आणि आपल्याला त्याचा पाठिंबा मिळणार आहे. अशा या कामगार मित्र आमदार संजय केळकर साहेबांचा खऱ्या अर्थाने विजय असो. कामगार मित्र केळकर साहेबांचा, कामगार मित्र आमदार केळकर साहेबांचा, कामगार मित्र आमदार संजय केळकर साहेबांचा. पुढे पुढे कसं देऊ दे पुढे. बॅनर दिसू द्या ना. ओ बॅनर कुठे? बॅनर थोडं मागे बॅनर दिसू द्या. पुढे नका येऊ. पुढे येऊ नका. बघा तिकडे दाखवा. मागे
साईडला गेला हा बैठा हा आपल्याला काही लोक लाडून ठेवला ते पाठी आहे थोडं घोषणा द्या घोषणा घोषणा द्या घोषणा गाड्या जरा काढा लावून आम्हाला मीडियाला जरा मध्ये लावलं का आम्ही निघू कोविड कालावधीपासून धर्तीवर जे काही कर्मचारी काम करतात त्याला ना वेतन आहे नाही त्यांना काही सवलती आहेत आणि ठाणे महानगरपालिकेने गेल्या आत्ता नुकतेच संपाचा इशारा दिला होता त्या अनुषंगाने ऑनलाईन भरती पुढे बाईट दिला महासभेचा जो ठराव होता तो शासनाने नामंजूर केला परंतु आहे ठाणे महानगरपालिका प्रशासनाला विनंती आहे की जे कर्मचारी कोविड कालावधीपासून कॉन्ट्रॅक्टवरती जे सफाई कर्मचारी कॉन्ट्रॅक्टवरती प्रतिनिधी या सर्वांना आपल्याच कामगाराची गाडी आहे ही पण गाडा ही पण लाव कामगार एक चुकीचा वर्षानुवर्ष देतोय आम्ही निस्वार्थ सेवा वर्षानुवर्ष देतोय आम्ही निस्वार्थ सेवा म्हणून आम्हाला कामपा सेवेत कायम ठेवा हॅलो हो साहेब थोडं मागे सरका थोडस हे करा आमचा एकच नारा आमचा एकच नारा आमच्या केळकर साहेबांचा घ्या तुम्ही जा ना हरकत नाही हे जा ना हॅलो हे जोरात आहे ना दोन मिनिटं घेतो
आमदार मित्र आमदार संजय केळकर साहेबांचा, आमदार मित्र आमदार संजय केळकर साहेबांचा, आमदार संजय केळकर साहेबांचा. मागे आलो दोन्ही हातवर, सगळ्यांच्या दोन्ही हातवर आणि घोषणा सर्वांची दारं ठोकली, पण आजपर्यंत आपल्याला कुठे न्याय मिळाला नाहीये. कारण एवढा वर्ष झाला आपण संघर्ष करून कोविड काळात लोक घराच्या बाहेर नाही निघत नव्हते. फॅमिली कुटुंब यांचं जीवन सेवा करत होतो, पण तरी सुद्धा आज आपण रक्तदान पूर्ण या देशाला रक्त पोहोचवलं तरी सुद्धा आपल्याला न्याय मिळाला नाही. पण आज आपल्यावर संजयजी केळकर साहेब आम्ही साहेबांची भेट घेतली. साहेबांनी सांगितलं काही झालं तरी मी तुम्हाला ते मिळवून देणार, कारण मला गरिबांची जाण आहे. आणि एक चांगले नामांकित आमदार केळकर साहेब यांच्यावर आम्हाला विश्वास वाटला देऊ शकतो ते साहेबच आपल्याला देऊ शकतात. म्हणून आपल्या साहेबांकडे आम्ही गेलो आणि साहेबांनी आपल्याला परिपूर्ण दिलेलं. आपल्या मागण्यांसाठी ते गंभीरपणे उभे राहिले आहेत. म्हणून आपल्याला सर्व काही भेटणारे साहेबांवर खुशखबरी देते. पण भविष्यात आपली ठाणे महानगरपालिकेत कायम परमनंट होण्याची लढाई कधीच संपणार नाहीये. ही लढाई ठाणे महानगरपालिकेकरता पुरतं नाहीये. आपण भविष्यात जर आपल्याला आंदोलन संपवत मोर्चे काही उपोषण करायला लागलं तर आपण मंत्रालयात आझाद मैदानात सुद्धा आपण जायची तयारी करायची. भविष्यात कधीच लोकांच्या फायद्यासाठी आलो नाहीये. दबाव प्रयत्न केला. बऱ्याचशा लोकांनी चुकीचे व्हायरल केले का जाऊ नका, काय होणार नाही. आणि बघितलं कामगारांची कल्पना थोडे मागे सरका इकडे. आपला विचार निश्चित होईल. अभी उठ गया, खड़ा हो जा अभी एकदम. आमदार मित्र आमदार संजय केळकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्या खेळाची आपण मागणी करतो. एवढ्या लोक जाऊ
कामगार मित्र आदरणीय करतो या ना साहेब, एक मिनिट या ना पाठीमागे. सर या ना एक मिनिट पाठीमागे, दिसत नाहीये बिलकुल. या ना पाठीमागे. ए महेश, या ना पाठीमागे. सांग ना यांना. मित्रांनो, गेले कित्येक दिवस तुम्ही या ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये कंत्राटी काम करत आहे, पण तुम्ही कोविड काळामध्ये पण महापालिकेला मदत केली आहे आणि गेले कित्येक वर्ष तुम्ही महापालिकेच्या सेवेमध्ये आपल्या कोरोना काळामध्ये तुम्ही तुमच्या घराची कामा न बाळगता आणि तुम्ही महापालिकेसाठी तसेच या ठाणेकरांसाठी काम केलंय. तर मला महापालिकेनं विनंती करायची आहे की तुम्ही जे कंत्राटी कामगार आहेत पहिला यांचा विचार करा, नंतर जे कोविड काळामध्ये काम करत आहेत त्यांचा विचार करा आणि नंतर उर्वरित नोकऱ्या ज्या आहेत या ठाणेकरांना मिळायला पाहिजे, ठाणेकरांना मिळायला पाहिजे, जेणेकरून या ठाणेकरांच्या पैशावर महापालिका चालते. त्याच्यामुळे सर्व महिला जो अधिकार जो आहे हा ठाणेकरांचा आहे. मी सन्माननीय आमदार साहेबांना विनंती करतोय की तुम्ही पण हा मुद्दा जो आहे हा लावून धरा आणि ह्या ज्या नोकऱ्या ज्या आहेत या नोकऱ्या ज्या आहेत या आपल्या ठाणेकरांच्या आहेत. त्यामुळे ह्या नोकऱ्यांसाठी तुम्ही ही बाजू मांडून घ्या. आम्ही पण या गोष्टी लक्ष देतोय आणि आपल्या हे जे कामगारांना ज्या आहेत त्यांना नोकऱ्या मिळायला पाहिजे यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि आम्ही प्रयत्न करू आणि या कामगारांना याचा प्रयत्न करू. सरांना द्या, सरांना द्या. संजय कैसा हो, केळकर साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. केळकर साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. ये ना टीएमसी से काय वाले टीएमसी हा नको ना दिला सांगतो, वेळ लागला तुमचा त्यांना सोडून ये. हा ये हम तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे साथ हैं. मायको साहेब बोलणार आहेत का? बाहेर आतापर्यंत अनेकांनी पोकळ आश्वासने दिली, मात्र आता आमच्या हक्कासाठी महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना पाठीशी उभी आहे ठाम. केळकर साहेबांचा, केळकर साहेबांचा. आम्ही आता खूप वर्ष झालं कंत्राटी सेवा करून खूप थकलेलो आहोत. कंत्राटी म्हणजे कंटाळलेला, त्रासलेला पण टिकून राहिलेला कर्मचारी. त्याला आता न्याय देण्यासाठी केळकर साहेब इथे आलेले आहेत आणि ते आपल्याला पोकळ आश्वासन नाही तर आपल्याला ठोस निर्णय देणार आहेत. केळकर साहेबांचा, केळकर साहेबांचा. कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा. हम सब, हम सब. आमदार केळकर साहेबांचा, कामगार मित्र कर्मचारी हृदय सम्राट आमदार केळकर साहेबांचा. साहेब, आम्ही सर्व कंत्राटी तत्त्वावर काम करणारे कर्मचारी आहोत. आम्हाला ठाण्यामध्ये फक्त आपणच न्याय देऊ शकता हे आम्हाला माहित आहे. म्हणून गेली 8 वर्ष 8 महिने 8 दिवस झाले आम्ही तुमच्या पाठीशी लागलोय की साहेब आमच्या आंदोलनात तुम्ही या, आम्हाला आश्वासन द्या. आम्हाला फक्त तुमच्यावरच विश्वास आहे आणि हे कोण करू शकतं तर आम्हाला ते माहीत आहे. म्हणून साहेब आम्ही तुमच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी इथे आलेला आहेत. आम्ही कुठलंही आंदोलन करत नाही तर आम्ही फक्त दाखवून देत आहोत की आमच्यावर किती अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय फक्त तुम्हीच
मान्य करू शकता किंवा तुम्हीच पूर्ण करू शकता. आमचा हट्ट, आमचा आग्रह कोण पूर्ण करू शकतो ते फक्त संजय केळकर करू शकतात. हे सर्व कामगाराला माहीत आहे. इथं ठाण्यामध्ये आम्हाला न्याय फक्त साहेब तुम्ही देऊ शकतात आणि आम्ही सर्व कामगार कर्मचारी म्हणून आपणास विनंती करतो की आम्हाला तुम्ही न्याय द्या आणि हीच विनंती आम्ही सर्व कामगारातर्फे आपल्याला करतोय. धन्यवाद. आमदार केळकर साहेबांचा पब्लिक मागे येऊ का? जे कंत्राटी कामगार म्हणून काम करतात जे आज या ठिकाणी आपण जमलेले आहात आणि मोठ्या संख्येने जमलेले आहात त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. ही जी महापालिका आहे या महापालिका क्षेत्रामध्ये वाढत्या सगळ्या लोकसंख्येच्या दृष्टीने इथल्या लोकांना खऱ्या अर्थाने सेवा देण्याचं काम जे आहे ते महानगरपालिकेचे कामगार देत आहेत, तुम्ही देत आहे, जे कायमस्वरूपी असतील किंवा कंत्राटी असतील. माझ्याकडे अनेक दिवसापासून आमचे हे सगळे कष्टकरी कंत्राटी कामगार जे आहेत ते अनेक दिवसापासून माझी भेट घेत आहेत. गेली अनेक वर्ष अनेक ठिकाणी गेले परंतु त्यांना कुठेही न्याय मिळाला नाही आणि त्या मित्रत्वाच्या भावनेने माझ्याकडे ते आले आणि त्यांनी त्यांचा जे प्रश्न आहेत ते सांगितले. ते याच्यामध्ये आहेतच. या ठिकाणी कंत्राटी कामगार हा कणा आहे, हा कष्टकरी आहे, हा सहनशील आहे. याचा अर्थ असा नाही की तो अन्याय सहन करेल. त्याच्यामुळे तुमच्या पाठीशी संजय केळकर उभा आहे, तुमचा मित्र म्हणून उभा आहे, परिवारामधला म्हणून उभा आहे. आणि आज नाही, जर सफाई कामगारांना न्याय देण्यापासून त्यांना वारसा हक्क मिळवून देण्यापर्यंत आज महाराष्ट्रामध्ये 50,000 सफाई कामगारांना वारसा हक्क मिळवून देण्याचं काम जे आहे ते माझं भाग्य आहे की माझ्या हातून करायला माझं भाग्य आहे. आजही अनेक महापालिका अनेक नगरपालिकांमधनं मला फोन येतात की आमच्या वारसा हक्काचं अजून झालेलं नाही. आणि त्याच्यामुळे सगळे अधिकारी वाईट नसतात परंतु काही अधिकारी जे बसलेले आहेत यांचं पार्सल जे आहे ते परत करण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही बोलणार नाही, तुम्ही बोलणार नाही कारण की तुम्हाला तुमचं पोट आहे आणि त्या भीतीने देखील तुम्ही कधी आवाजचे शब्द काढलेला नाही. परंतु जे म्हणून कष्टकऱ्याच्या विरोधामध्ये असतील त्यांना ठिकाणावर आणण्याचं काम मी निश्चितपणे करेन. आपल्याला सांगतो शेवटी कामगार मित्र, मी कुठल्या संघटनेचा कामगार नेता नाहीये की बाबा पावत्या फाडा आणि त्याची मेंबरशिप घ्या. कुठल्याही नाही. गेली 10 वर्ष सामान्य ज्या कंपन्या बंद पडलेल्या कंपन्या आहेत त्यांना न्याय देण्याकरता, ज्या कामगारांना त्यांचे पाठीमागचे ड्यूज मिळालेले नाहीत त्यांना न्याय देण्याकरता, 7व्या वेतन आयोगासाठी न्याय देण्याकरता कामगार मित्र म्हणून मी पूर्वीही काम करत आलो, आजही काम करणार आणि उद्याही या सगळ्या कंत्राटी कामगाराच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिल्याशिवाय. तुमच्या काय मागण्या आहेत?
माझी चर्चा झाली. आयुक्त साहेबांनी मला तातडीने सांगितलं की आपण चर्चा करायला पाहिजे. मला वाटते तुम्ही खूप मोठ्या संख्येने जमणार असं माहिती पडलं का काय. तर ती चर्चा झाली आणि त्यांना जे म्हणून तुम्ही हे मागणी पत्र दिलंय ते मागणी पत्रावर आमची त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्याच्या अनुषंगाने कामगार कायद्याच्या अनुषंगाने जे म्हणून तुमचं न्याय आहे. माझ्याकडे तर पहिल्यांदा हे लोक आले तेव्हा मला त्यांनी सांगितलं की आमचं इन्शुरन्स पण नाही. 5 लाखाचा जो इन्शुरन्स असतो, मेडिक्लेम पण नाही. कोविडच्या काळामध्ये काम केलेली सगळी तुम्ही लोक आहेत. अनेक लोक जे आहेत निरनिराळ्या आरोग्य सेवेमध्ये अनेक पदस्थापनेमध्ये फार्मसीपर्यंत कंत्राटी म्हणून काम करतायत. आज या ठिकाणी जी भरतीची जाहिरात आली ते विधिमंडळामध्ये मी सांगितलं शासनाला की ही महापालिका रिकामी व्हायची पाळी आली आहे. इतके लोक रिटायर झालेले आहेत. 8,000 लोकांची भरती करण्याची गरज आहे. हे कंत्राटी लोक त्यांच्याकरता काम करतायत आणि त्यांच्याकरता त्यांना देखील आपल्याला न्याय देणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे जे ठेकेदार आहेत या ठेकेदारांचं काम जरी असलं तरी महापालिका ही या सगळ्या कामाची मुख्य प्रिन्सिपल एम्प्लॉयर आहे. मी त्याला सांगितलं की तुम्ही त्यांच्याकडे बोट दाखवू नका ठेकेदाराकडे. त्यांचं आम्ही काय करायचं ते बघून घेऊ. त्यांना जे लोक अन्याय करत असतील त्याला काळ्या यादीत टाकलं पाहिजे. जे म्हणून त्या ठिकाणी नियम पाळत नाहीत. आता आपल्या किती साध्या मागण्या आहेत. वैद्यकीय विमा पॉलिसी कंत्राटी तत्वावरील कर्मचाऱ्यांना लागू करा. झाली आहे का? मग ज्यांनी लागू केली नाही त्याला काळ्या यादीत टाका. त्यांनी आपल्याला लेखी पत्र दिलेलं आहे की ताबडतोब आम्ही निर्देश देऊ आणि याची अंमलबजावणी होते की नाही हे देखील बघू. ती नाही झाली तर आपल्याशी गाठ आहे. काय काळजी करू नका. दुसरी तुमची मागणी काय होती? किमान वेतन लागू करा. आता किमान वेतन लागू तर करायलाच पाहिजे ना. आता तर शासनाने देखील जे आत्ता मूळ वेतन आहे किमान वेतन आहे त्याच्याही पेक्षा जास्त वेतनाचा प्रस्ताव आणलाय. त्याचा फायनल GR जो आहे तो निघायचा आहे. माझं कामगार मंत्र्यांशी शासनामध्ये बोलणं झालेलं आहे. तो लवकरात लवकर GR पास करून आमच्या या कंत्राटी कामगारांना किमान वेतन लागू झालंच पाहिजे. आणि त्या दृष्टीने ही केवळ मागणी नाही तर त्या दृष्टीने आपल्याला पत्र देखील दिलेलं आहे त्यांनी की हे आम्ही जे आहे ते निश्चितपणे त्या ठेकेदारांच्याकडनं करून घेऊ. हजारो कामगार या ठिकाणी काम करतायत कंत्राटावर. 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, काहींना त्याच्यापेक्षा जास्त झाली. आता त्यांनी जायचं कुठे? आता त्यांना दुसरीकडे कुठे काही प्रवेश मिळू शकत नाही. परंतु ते सेवा देत आहेत आपल्या या महापालिकेमध्ये आणि त्यामुळे त्यांना पहिले प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. ही अट देखील आपण कायम कर्मचाऱ्याप्रमाणे त्यांना रजा मिळाली पाहिजे. आज माझ्याकडे तर बघा 7व्या वेतन आयोगाचा तुम्हाला फरक मिळायला लागला. जे परमनंट आहेत त्यांना अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपण त्यांच्या डोक्यावर बसून त्यांच्याशी चर्चा करून समन्वयातून संघर्षातून आपण ते मान्य करून घेतलं. अनेक आपल्या छत्रपती शिवाजी हॉस्पिटलमध्ये ज्या ज्या आमच्या प्रसाविका आहेत, ज्या ज्या आमच्या त्या ठिकाणी नर्सेस आहेत, वॉर्ड बॉय आहेत, अनेक पोस्ट आहेत, डाटा ऑपरेटर आहेत, या सगळ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्या होत्या. त्या मागण्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये देखील आपण मधल्या काळामध्ये केल्या. पण हा आमचा जो कंत्राटी कामगार आहे, हा कंत्राटी जो कष्टकरी आहे, की जो नाक दाबून बिचारा काम करतो, मान डोकं खाली ठेवून काम करतो, कारण की तो कंत्राटी आहे म्हणून जास्त बोलू शकत नाही, तर त्याला न्याय देण्याची ही वेळ आलेली आहे. आणि त्याच्यामुळे मी अधिक जास्ती न वेळ घेता आज याच्यामध्ये ज्या पहिल्या 2 मागण्या आहेत, 3 मागण्या ज्या आहेत त्याचा आपल्या चर्चा झाली, त्यांनी मान्य केलंय. ते पत्र जे आहे ते तुम्हाला मिळेल. त्यांनी लेखी पत्र दिलेलं आहे आयुक्तांनी. अनेक वर्षापासून जे कामगार कंत्राटी आहेत
त्यांना या ठिकाणी सामावून घेण्याचा जो विषय आहे त्या संबंधामध्ये देखील आपली चर्चा झाली आहे. त्यांना आत्ताच्या ज्या 1171 का काय ज्या जागा 1700 पाठे याच्या, तर त्या जागांमध्ये ज्याला म्हणता येईल की मी वेगळे वेगळे जे लोक भेटले त्यांनाही मी सांगितलं की त्या जागा भरण्याकरता त्याच्यामध्ये देखील तुम्ही, कारण ती थर्ड पार्टी एजन्सी ही परीक्षा घेते, तर त्याच्यामध्येही सहभागी व्हा आणि अन्य दुसरा भाग जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी सामावून घेण्याकरता आम्ही शासनाकडे, कारण यांच्या हातात नाही, आम्ही शासनाकडे तुमच्या वतीने पाठपुरावा करू, हे देखील मी या ठिकाणी आपल्याला नमूद मित्र आमदार केळकर साहेबांचं भरतीच्या प्रक्रियेमध्ये या ठिकाणी 30% जागा ज्या आहेत ते आरोग्य विभागाने एक GR काढलेला आहे की याच्यामध्ये या जागा देखील आपण त्यांच्याकरता राखून ठेवायचे आमचे कंत्राटी आहेत. आणि त्याच्यामुळे या दोन जे मुद्दे आहेत त्याच्याकरता आपण पुढच्या काळामध्ये लढा देणार आहोत. परंतु या बाकीच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होईपर्यंत आपण त्यांच्या डोक्यावर बसून करू. त्यांनी जरी लेखी दिलेलं असलं तरी वेळोवेळी आपण संबंधित प्रमुख लोकांच्या माध्यमातून मला सांगत राहा. बघा, खरं म्हणजे हा कंत्राटी कामगार जो आहे हा खरा पाठीचा कणा आहे या महापालिकेचा, आणि याला जेवढं जेवढं जपायला पाहिजे, जेवढं जेवढं म्हणून याला पाठबळ द्यायला पाहिजे, त्या पाठबळानेच या महापालिका पुढे जाणार आहे, याचा विकास होणार आहे. आणि त्याच्यामुळे या कष्टकरी कामगारांच्या बाजूने हा जो कंत्राटी कामगार आहे त्याला न्याय देण्यासाठी मी निश्चितपणे कामगार मित्र म्हणून कटिबद्ध राहीन, याची तुम्हाला मी ग्वाही देतो. आमची नियत साफ आहे, कारण मी आपल्याला आधीच सांगितलं की आम्हाला कुठली काही युनियन, त्याचे युनियनचे लीडर काही व्हायचं काम नाहीये. आम्हाला खऱ्या अर्थाने आमच्या या कष्टकऱ्याला मदत करायची आहे आणि आमच्याकडे जी म्हणून आयुध आहेत ती आयुधाचा उपयोग करून त्याला पूर्णपणे त्याच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही ती आयुधं वापरू, त्याच्याकरता प्रयत्न करू. पण तुम्ही एकजुटीने राहा. तुम्ही 1760 ठिकाणी जाऊन आले, हे झालं ते झालं, त्याला फाटे फुटले, अनेक गोष्टी होतात आणि त्याच्यामुळे एकत्रितपणे तुम्ही जर एका दिशेने या मागण्या घेऊन पुढे झालात तर त्याचा निश्चितपणे आपल्याला परिणाम मिळत असतो. आणि त्याच्यामुळे ते तुम्ही एकजूट तुमची जी आहे ती कुठेही बिघडू देऊ नका. अनेक लोक बिघडवायला बसलेले आहेत. अनेक कामगारांच्या संबंधामध्ये निरनिराळे विषय जे आहेत, मला माहिती आहे की या ठिकाणी येऊ नका म्हणून देखील बऱ्याच अफवा उठल्या. बरोबर आहे? मला सगळं माहिती आहे, कारण की यांना आपल्याच दावणीला बांधायचं आहे अशा प्रकारची भूमिका घेणारे देखील अनेक लोक असतात. आम्हाला तर काय आमच्या दावणीला तुम्हाला बांधायचं नाहीये, पण आम्हाला आमची नियत साफ ठेवून तुम्हाला योग्य न्याय देण्याकरता जीवाचं रान करायचं. आणि त्याच्यामुळे आज आपण प्रामाणिकपणे हे जे विषय आहेत, जसे आम्ही कायमस्वरूपी जे काम करणारे कामगार आहेत त्याच्याकरता ज्या पद्धतीने आपण मदत करतोय, तर या कंत्राटी कामगारांचे देखील हे जे प्रलंबित विषय आहेत, 3 विषय तर ते मार्गी लागले, ते होतात की नाही ते तुम्ही बघायचे. हे जे 2 विषय राहिलेले आहेत याच्याकरता पुढच्या काळामध्ये आपण पूर्णपणे ताकदीनिशी आपण या ठिकाणी काम करू, एवढं मी या निमित्ताने आपल्याला निश्चितपणे सांगेन. आणि कंत्राटी कामगाराला या ठिकाणी सतत काम मिळेल. आता काही जणांना भीती आहे का बाबा आम्हाला आता बंद करतात की काय, तर तुमची सेवा जी आहे ती अखंडित राहील याच्याकरता देखील आपण निश्चितपणे. आता राहिला शेवटचा मुद्दा. या महापालिकेमध्ये काही लोक जसे चांगले आहेत मी तुम्हाला सांगितलं, तर काही मंडळी जी आहे ती आपल्याला पनवती लावायलाच बसलेली आहे. की कामगार हा काय माणूस नाहीये का, त्याला ही मंडळी जी आहे ते दरवाजामध्ये पण उभं करत नाहीत, त्याच्याशी बोलायला पण मागत नाहीत. हे मी कदापि सहन करणार नाही. तो माणूस आहे, तो कष्टकरी आहे, त्याला योग्य पद्धतीने आपण जर त्यांच्याशी
संवाद केला नाही, त्याचं ऐकून नाही घेतलं, त्याचं समाधान नाही केलं, तर मग आम्ही तुम्हाला सोडणार नाही. काही लोक आहेत इथे, ते नुसतं कागद चालवतात, ते नुसतं तोंडी सांगतात आणि दुसरंच काहीतरी करतात. ते देखील मी आयुक्तांच्या कानावर घातलेलं आहे आणि त्या दृष्टीने देखील आपण पुढच्या काळामध्ये एकजुटीने आमच्या या कंत्राटी कामगारांना न्याय मिळेपर्यंत आपण हा लढा चालू ठेवू, एवढं या निमित्ताने आपल्याला मी सांगतो आणि माझं मनोगत पूर्ण करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. केळकर साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मित्र संजय केळकर साहेबांचा, मित्र संजय केळकर साहेबांचा, केळकर साहब आगे बढ़ो, केळकर साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रोल रोल रिजवान बुमला दिख रहा है मेरा. सर्व कंत्राटी कामगारांचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू झाले. आपण या आंदोलनाला भेट दिलेली, आपण त्यांच्या सर्व मागण्या ज्या आहेत त्या जाणून घेतलेल्या. आज या ठिकाणी ठाणे महापालिकेमधले कंत्राटी कामगार हे हजारोच्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत. ही मंडळी 5-5, 10-10, 15-15 वर्ष काम करते आहे, परंतु ज्यांच्या कॉन्ट्रॅक्ट खाली ही मंडळी काम करते त्यांच्याकडनंही त्यांना अन्याय होतो आणि महापालिकेकडनं देखील त्यांच्यावर अन्याय होतो आणि त्याच्यामुळे संतप्त होऊन त्रासून या ठिकाणी ही मंडळी या ठिकाणी जमले. एक कामगार मित्र म्हणून मी यांच्यामध्ये आलो. आज यांच्या ज्या मागण्या आहेत, या मागण्या काही तर त्यांच्या हक्काच्या आहेत की त्यांना वैद्यकीय विमा काढला पाहिजे, त्यांचा विमा असला पाहिजे. तो विमा नाही. त्यांना रजेची तरतूद असली पाहिजे, ती नाही. मिनिमम वेजेस नाही. म्हणजे ही काय मुघलशाही आहे काय? आणि त्याच्यामुळे त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आज मला आनंद वाटतो की महापालिकेने या तिन्ही गोष्टी ज्या आहेत या मान्य करून त्याचे निर्देश पण दिलेले आहेत. उर्वरित जी आत्ता भरती चालू आहे, पुढे भरती होणार आहे, याच्यामध्ये कंत्राटी कामगारांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना प्राधान्य मिळालं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका जी आहे ती रास्त आहे आणि त्या संबंधामध्ये देखील आमची चर्चा झाली आहे आणि त्यांच्याकरता देखील प्राधान्य देण्याचं काम जे आहे ते निश्चितपणे दिलं जाईल. मला असं वाटतं की हा कंत्राटी कामगार जो आहे तो अनेक विभागामध्ये काम करणार आहे. हा कष्टकरी आहे आणि याला पाठबळ देणं, याला योग्य पद्धतीचा न्याय देणं हे खरं म्हणजे महापालिकेचं देखील काम आहे. तुम्ही कंत्राटदारावर असं नुसतं सोडून चालणार नाही. जे कंत्राटदार योग्य ते नियम पाळत नाहीत त्यांना तुम्ही काळ्या यादीत टाका, त्यांना त्या ठिकाणून काढून टाका, पण या कंत्राटी कामगाराला योग्य पद्धतीने न्याय द्या, ही आपली भूमिका आहे. आणि पुढच्या काळामध्ये देखील ही एका आशेने, विश्वासाने या ठिकाणी मला कामगार मित्र म्हणून त्यांनी बोलवलंय आणि त्यामुळे निश्चितपणे या आमच्या कष्टकऱ्यांकरता जे म्हणून करता येईल ते पुढच्या काळामध्ये देखील मी करणार. सर, आपण जर पाहिलं तर महानगरपालिकेचे अनेक अधिकारी जे भ्रष्ट आहेत ते कुठेही याची सुनावणी करत नाही. ते आयुक्तांना कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न करतात, खरी माहिती देत नाही. त्यामुळे हे जे कंत्राटी त्यांना कुठेतरी जागा ती भेटत नाही. अधिकाऱ्यांनी देखील योग्य पद्धतीने यांच्याबरोबर वर्तन केलं पाहिजे. ही देखील माणसंच आहेत, कष्टकरी आहेत, परंतु यांना डावलण्याचा प्रयत्न काही लोक करणारे देखील इकडे आहेत. तर त्यांना योग्य पद्धतीने ते सोडवण्याचं काम जे आहे ते देखील आम्ही निश्चितपणे या पुढच्या काळात करणार. सर, ती 1700 पदाची जी भरती आली त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत, ज्यामध्ये एक्सपिरियन्स लेटर देखील मागण्यात आलेलं आहे. अनेक जे कलवा हॉस्पिटलमध्ये काम करणार ते त्याच्यामध्ये भरती होऊ शकतात, परंतु अशी क्रायटेरिया ठेवली त्याच्यामध्ये की ते भरती होऊ शकत नाही किंवा एक्झाम द्यायला ज्या पद्धतीने नाही, जो क्रायटेरिया ठेवला आहे त्याच्यामध्ये अनेक जण बसतायत आणि ही महापालिका परीक्षा घेणार नाही किंवा त्यांचा कुठेही काही त्याच्यामध्ये रोल असणार नाहीये. हे दुसरे एजन्सी जी आहे त्यांच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्याच्यामुळे तरी देखील काही त्रुटी असतील त्या देखील दुरुस्त करण्याच्या संबंधी चर्चा झाली. सर, येणाऱ्या काळात कंत्राटी कामगारांसाठी कसा लढा असणार आहे? आता कसं येणाऱ्या काळात कसा लढा असणार या सर्व कंत्राटी कामगारांना? नाही, कंत्राटी कामगारांना न्याय मिळण्यासाठी
आणि अधिकचं जी त्यांची मागणी आहे, की जे 5-5, 10-10 वर्ष कामावर आहेत त्यांना त्यांनी महापालिकेमध्ये सामावून घ्यायला पाहिजे. कारण त्यांचा अनुभव आणि त्यांचं जे काही त्याच्यामधलं कॉन्ट्रीब्युशन आहे, तर त्या दृष्टीने देखील शासनाकडे काही गोष्टी शासनाकडे जे आहेत ते शासनाकडे आपण पाठपुरावा करावा. एक मिनिट सर. हो गया ना तेरा कुठेतरी गेल्या काही दिवसांपासून संजय केळकर हे पाठपुरावा करत होते. अनेक वेळा जे ते लक्षवेधी विधानसभेमध्ये देखील मांडले होते. मात्र आता जास्त अतिरिक्त जागा निघतात, मात्र यांनी कुठे डावळलं जातं. त्या अनुषंगाने यांची मागणी त्यांचे मागण्या घेऊन हे सगळे इथे जमलेत. एक कामगार मित्र म्हणून मला त्यांनी निमंत्रित पण केलं होतं. कायमस्वरूपी जे कामगार आहेत त्यांच्या 7व्या वेतनापासून ते अनेक विषय जे आहेत ते आपण मार्गी लावण्याचा प्रयत्न केलाय. काही मार्गी लागले, पण कंत्राटी कामगार हा कणा आहे. ही मंडळी 5-5, 10-10, 15-15 वर्ष या ठिकाणी निरनिराळ्या विभागामध्ये काम करते आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आज आयुक्तांच्या बरोबर देखील आमची चर्चा झाली. त्यांनी लेखी कंत्राटी कामगारांच्या 3 मागण्या ज्या होत्या, अहो त्यांचा विमा देण्यासंबंधी देखील त्यांनी लेखी आमच्याकडे पत्र दिलेलं आहे आणि निर्देश देण्याचं मान्य केलेलं आहे. आणि अनेक गोष्टी ज्या आहेत ज्या शासन दरबारी देखील प्रलंबित आहेत, तर त्या देखील मी स्वतः पाठपुरावा करणार आहे. आता जी भरती आहे या भरतीमध्ये यांना प्राधान्य द्यायला पाहिजे ही सर्वसाधारण सगळ्यांचीच भूमिका आहे. आणि त्याच्यामुळे ही मंडळी देखील त्या ठिकाणी त्या परीक्षेला बसतील जे त्याच्यामध्ये आहेत, परंतु ज्यांची त्याला वयाची अट देखील त्या ठिकाणी जास्ती वय असलं तरी बसता येईल, पण त्यांना देखील त्याच्यामध्ये सहभागी होता आलं पाहिजे ही देखील त्या कंत्राटी कामगारांची मागणी आहे. मला असं वाटतं की हा कष्टकरी आहे. महापालिकेत सगळेच नाही पण काही लोक जे आहेत ते निरनिराळ्या पद्धतीने यांना डावलण्याचा प्रयत्न करतात. यांच्यावर अन्याय होतो, यांच्याशी साधं बोलत पण नाही, परंतु या कष्टकऱ्याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे आणि त्याला देखील न्याय दिला पाहिजे. महापालिका चालत असताना याचं कष्ट जे आहे हे निश्चितपणे निरनिराळ्या विभागामध्ये काम येतं आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये ह्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण होईपर्यंत निश्चितपणे आम्ही एक कामगार मित्र म्हणून मी त्यांच्या पाठीशी राहणार आहे. या 3 मागण्या मंजूर झालेल्या असल्या तरी देखील उर्वरित ज्या आहेत त्या देखील त्यांना पूर्णपणे न्याय मिळण्याकरता या कंत्राटी कामगारांच्या बरोबर मी निश्चितपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे. पाहायला गेलं तर केळकर साहेब असे जे पद आहेत त्या ठिकाणी अतिरिक्त ज्या 2-3 लोकांना त्याच पदावरती ठेवण्यात आलेले आहेत, तर याची पात्रता नाही अशा लोकांना देखील तिकडे काम करतात. वाटतं महानगरपालिकेवरती एक प्रकारचा बोजाच आहे का काय, अशा पात्र नसलेल्या लोकांना देखील कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी ठेवलं जातं. वाटतं अशांना कितपत गरज आहे त्यांना ठेवलं जात नाही आणि अशा प्रकारची भरती करतात. बघा, जे कामाचे आहेत त्यांना जास्तीत जास्त पाठबळ दिलं पाहिजे आणि जे अपात्र आहेत
परंतु त्यांना पदोन्नती काय मिळते, त्यांना सगळं असं आहे. महापालिकेमध्ये सगळं काय आयबेल नाही आहे. आस्थापनेमध्ये देखील बरेचसे जे गोष्टी आहेत त्या वेळेला आम्ही विधिमंडळातही घातलेल्या आहेत आणि या निमित्ताने देखील आम्ही निश्चितपणे समोर आणणार आहोत. कारण की त्या दृष्टीने तुम्ही योग्य चांगलं काम करणाऱ्या विरुद्ध अन्याय करून चालणार नाही. त्यांचा उलट पाठबळ द्यायला पाहिजे आणि जे चुकीचे लोक आहेत, ते जे अपात्र आहेत, त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. महापालिका डबघायला आलेली आहे. कुठंतरी या तिजोरीमध्ये आता पैसे नाही असं म्हटलं होतं. कधी कधी टॅक्स वसुली केला जातो, त्याच्यानंतर कुठं पैसे येतात. मध्यंतरी की अनधिकृत इमारतीचं थोडं कारवाई कुठंतरी शासनाने परत पैसे देण्यासाठी सांगितले 150 कोटीचे होते. नाही, महापालिका डबघायला आली आहे की नाही हे यांनी ऑडिट रिपोर्टच दिलेला नसल्यामुळे जनतेला माहिती पण नाही पडणार. 5 वर्षाचा ऑडिट रिपोर्ट महापालिकेनं त्यांच्या वेबसाईटवर टाकलेला नाही आहे, त्यांना सांगितलेला नाही. हजारो कोटी रुपये महापालिकेत येतात. ठाणेकरांना कळणार कसं की हे पैसे कुठे गेले, कशाकरता गेले, कशा पद्धतीने खर्च झाले. पैसे तर आले, परंतु ते कशा पद्धतीने कुठे खर्च झाले याचा शेवटी ऑडिट रिपोर्ट लेखाजोखाच त्याच्यासमोर लोकांसमोर आल्यावरच लोकांना हे कळणार आहे. आणि त्याच्यामुळे ते ऑडिट रिपोर्ट जे आहेत ते पहिले लोकांसमोर आणा. लाखो लोक ठाण्यामध्ये वाट बघतायत, जागरूक लोक वेळोवेळी सांगतायत आणि त्याच्यामुळे हे ऑडिट रिपोर्टच समोर आलेले नाहीये. त्याच्यामुळे अर्थकारण काय कुठल्या दिशेने चाललेलं आहे याचाच अजून कोणाला पत्ता लागलेला नाही. पण योग्य वेळेला जे म्हणून चुकीच्या पद्धतीने पैसे वापरले गेलेले आहेत त्याचा पर्दाफाश मी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. खड्डेमय शहर झालेलं आहे. ठाणे शहराची ओळख खड्डेमय शहर म्हणून ओळखली जाते. काय वाटतं या प्रमाणात वाहतूक महामार्गावरती झालेली बघा, आता नुकतीच माननीय मंत्री महोदयांनी देखील बैठक घेतलेली आहे. अनेक वर्ष ही जी काही खड्डामुक्ती, त्याच्यानंतर वाहतूक कोंडी हा विषय जो आहे तो येत आहे. वेळच्या वेळी योग्य पद्धतीने काम होत नाही, वेळच्या वेळी योग्य त्या माणसाला वर कारवाई होत नाही, चुकीचे जे काम करणारे आहेत. आणि त्याच्यामुळे हे सगळं आपल्याला सामोरं जावं लागतंय, या कोंडीला सामोरं जावं लागतंय. एका बाजूला विकास प्रकल्प निर्णया ठिकाणी येत असताना त्याचं मॉनिटरिंग ज्या पद्धतीने नियोजन पद्धतीने झालं पाहिजे तेही होत नाही. आणि खड्ड्यामध्ये तर पाय रुतलेलाच आहे. रस्त्यावर खड्डे हे आता आम्ही तरी किती वेळा दाखवायचं, तरी देखील आता महापालिकेने सगळे खड्डे बुजवायची जबाबदारी घेतलेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी तरी आता हे गणपतीच्या आधी, गणेशोत्सव आता तोंडावर आहे, तर त्याच्या आधी हे खड्डे तरी बुजवावेत, नाही तर लोकांना आणखीन मणक्याचे आजार होतील आणि लोक जे आहेत ते संतप्त होतील. एकाच रस्त्याचं काम 3-4 महिन्यांनी पुन्हा काढलं जात आहे आणि पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे पाहायला मिळतात. वेगवेगळे तंत्रज्ञान वापरले जातात, तरी देखील खड्डे बुजवले जातात. या संबंधामध्ये एकाच कामाचे 3 पद्धतीने ते योग्य वेळेला मी सादरीकरण आपल्याला करीन. आज तर कंत्राटी कामगारांना न्याय मिळण्याकरता आपण या ठिकाणी आहे. मी निश्चितपणे जी एकाच कामाकरता किती वेळा पैसे दिले गेले किंवा एकाच कामाकरता काही टेंडर काढली गेली त्याच्या संबंधी योग्य वेळेला आम्ही पर्दाफाश करू. भेटले होते. नाही पुढे लावलेली पुढे लावले लावू का
नाही नाही मोठ्या प्रमाणात कामगार आपण पाहू शकतो ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या समोर एकत्र आले होते. आत्ताच आमदार संजय केळकर यांनी त्यांच्यासोबत संवाद साधलेला आहे. त्यांच्या प्रश्नाचं निराकरण करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकतो. आताही आपल्याला कामगार या ठिकाणी पाहायला मिळतात. याला जाऊ दे 7,500 जागा खाली आहेत. 2029ला 80% ठाणे महानगरपालिका खाली होऊन जाईल. सर्व रिटायर होतील. तर सकट आपल्याला घेण्याची मागणी केळकर साहेबांनी केली आहे. पण त्यासाठी जर भविष्यात आपल्याला आझाद मैदान असू दे, मंत्रालय असू दे, कुठेही जर मोर्चा काढायची वेळ आली बघा, संघर्ष केल्याशिवाय काही होत नाही. भावांना बहिणींनो, तुम्ही आलात, तुम्ही आज बोलाल, मी आजच्या आज झालं पाहिजे असं कधीच होत नाही. आपण संघर्ष करतोय. आज आम्ही रक्त आटवतोय. भरपूर लोकांनी विरोध केला. आपल्याच घंटा गाडीवाल्यांनी, झाडू कचऱ्यावाल्यांनी, भरपूर लोकांमध्ये गैरसमज निर्माण केला का जाऊ नका. पण आज तुम्ही इथं आलेत ना, तर तुमची शपथ घेऊन सांगतो मी बहिणींची, आपण जिंकल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही. आणि पैसे मागितले नाही, तुमच्याकडनं काय पावत्या पाडल्या नाहीयेत. सगळं खर्चानी करतोय, दांड्या मारून. आम्हाला सुद्धा दबाव येतोय, ठेकेदाराचा येतोय. आज आम्हाला म्हणजे आमच्या एवढी काबिलियत आहे का घर बसून सुद्धा पगार घेऊ शकतो. पण अजून माझ्या दिवा पार्किंगच्या कामगारांना माहिती आहे का मी फक्त कामगारांसाठी झडतोय. आणि आज मला पाठबळ नव्हतं. आज कदम साहेबांच्या नेतृत्वाने, केळकर साहेबांच्या नेतृत्वाने, मोरे साहेबांच्या, बुग्या साहेबांच्या नेतृत्वाने आपल्याला पाठबळ भेटलंय एका रजिस्टर युनियनचं, संघटनेचं. आणि ही संघटना फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाहीये, पूर्ण सर्व महापालिकेपर्यंत पोहोचलेली आहे. आणि सर्व महापालिकांचा आपल्याला पाठिंबा आहे. सर्व कंत्राटी कामगारांचा भविष्यात सरसकट जर मागणी आली तर ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सुद्धा आश्वासन दिलं का आम्ही यांना पहिलं प्राधान्य देऊ. आणि हा मोठा आपला विजय. आणि सर्वात मोठा विजय तर आहे की आपल्या ठाणे महानगरपालिकेमध्ये परमनंट कामगारांचा पहिल्यांदा आपल्याला पाठिंबा भेटलाय. कायमस्वरूपी त्यांना काही गरज नाहीये. दुनियाभरचे पगार आहे, सर्व सोयी सुविधा चालू आहेत. पण तरी सुद्धा त्यांनी एक माणुसकी मुद्दा आपण त्यांना निवेदन केलं, रडगाणं सांगितलं. त्यांना जीवाची कलकल म्हणून आपण त्यांच्याकडे काम करतो. म्हणून त्यांना आज त्या भावना जागृत झाल्या का नाही, यांना सुद्धा न्याय भेटला पाहिजे. म्हणून त्या जेवढ्या माहिती पुरवता येईल तेवढ्या आपल्याला पुरवतील. आणि आपल्याला 3 मागण्या पास झाल्या. एक मेडिक्लेमचा, सुट्ट्या भरपगारी, आपल्याला ज्या 12 लीव्ह असतात, म्हणजे आपण ज्या गणपतीला, दिवाळीला, लग्नाला ज्या 12 सुट्ट्या घेतो वर्षाच्या वेगळ्या, 21 दिवसाच्या मी बोलत नाहीये. आणि साप्ताहिक सुट्टी बोलत नाही, त्याचा भरपगार आहे. पण ज्या 12 लीव्ह असतात वर्षाच्या त्या सुद्धा मंजूर झाल्या आहेत. किमान मेडिक्लेम तो 5 लाखाचं फॅमिली मेडिक्लेम, म्हणजे आपल्या कुटुंबात 4 व्यक्ती असतील, 5 व्यक्ती असतील तर त्यांचं मेडिक्लेम इन्शुरन्स सुद्धा साहेबांनी मंजूर केलं घेतलंय. त्याचा पाठपुरावा आम्ही उद्यापासून करतोय. तुम्ही अजून पाठीशी राहा. भविष्यात कधी वेळ आली तर तुम्ही केळकर साहेबांच्या नेतृत्वाखालीच आपण सर्व करू. आपण उघड्यावर पडलो नाही आता. कारण आपल्याला मोठा संघटनेच्या नेत्यांचं पाठबळ आहे, सत्ताधाऱ्यांचं पाठबळ आहे. आज आपण कामगार मंत्र्यांपर्यंत गेल्यानंतर सुद्धा मंत्र्यांनी सुद्धा आपल्याला चांगलं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलाय का तुम्हाला घेतलंच पाहिजे. आज कुठलाही महाराष्ट्राचा मंत्री बोलला नाही का तुम्हाला न्याय भेटला पाहिजे. पण या मंत्र्यांनी सुद्धा आपल्याला निवेदन दिलंय का तुम्हाला महापालिकेला आम्ही सांगतोय का तुम्हाला आतमध्ये घेतलं जाईल, फक्त तुम्ही पाठपुरावा करा. म्हणून सांगतो भावा बहिणींनो, एकत्र या. कोणासाठी ना, स्वतःच्या कुटुंबासाठी आणि स्वतःच्या भल्यासाठी या. कारण भरपूर आपल्यात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, फाटाफूट करण्याचा प्रयत्न, चुकीचे मेसेज व्हायरल करतील, कोणालाही इग्नोर करा. कारण प्रत्यक्षात ही कुठलीही गोष्ट संघर्ष केल्याशिवाय फुकट भेटत नाहीये. म्हणून तो संघर्ष करण्याची ताकद सुद्धा ठेवा. मी तुम्हाला एवढंच सांगेल, कामगार एकजुटीचा विजय असेल. आणि कसे आले तसे साहेब बोलतील. महाराष्ट्र महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेचा, कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटी.
मोदीचा कायम करा, कायम करा. कंत्राटी कामगारांना कायम करा, कायम करा, कायम करा. नमस्कार कामगार बंधूंनो आणि भगिनींनो, आजचं जे आंदोलन आहे आपलं आयुक्त महोदयांनी सकाळीच आपल्याला पत्र दिलं, केळकर साहेबांना निवेदन दिलं की तुम्ही या महापालिकेत या, तुमच्या सर्व मागण्या आम्ही मान्य करू आणि सदर आंदोलन हे मागं घ्या. जर आम्ही हे आंदोलन माघार घेतलं असतं, आमच्यावर दबाव असू द्या काही असू द्या, जर हे आंदोलन आम्ही माघार घेतलं असतं तर तुम्ही तुमच्या पायातली जोडे काढून आम्हाला आणलं असतं. म्हणले असते की मॅनेज झाले, आम्ही मॅनेज नाही झालो, काही बी होऊ द्या, हे आंदोलन आम्ही सक्सेसफुल करण्याचं ठरवलं. ते आंदोलन नसून आपण निवेदन देण्याच्या नंतर ते तयार केलं आणि आपण निवेदन दिलं आयुक्त महोदयाला. आयुक्त महोदयांनी ते मान्य केलं आणि तसं केळकर साहेबांना पत्र दिलेलं आहे. आता आम्ही केळकर साहेबांकडे जाऊन ते पत्र घेणार आहोत, सविस्तर वाचणार आहोत. तर त्यात काही अडचणी असल्या, त्रुटी असल्या तर आपण आता ठेकेदारांच्या मागे लागून, महापालिका प्रशासनाच्या मागे लागून आयुक्त प्रशांत रोडे साहेबांनी पण आपल्याला एकदम सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. आयुक्त साहेबांनी तसा मेसेज केला आहे की कामगारावर कुठलाही अन्याय होणार नाही याची दखल तुम्ही घ्या. आणि रोडे साहेब बोलले की इथून पुढे काही अडचण असली की तुम्ही आमच्याकडे येत जावा, थेट साहेबांकडे जायची काही गरज नाही. परंतु आपले जर विषय त्यांनी मान्य नाही केलं तर आपल्यासाठी एकमेव कामगार नेता, कामगार मित्र म्हणून संजयजी केळकर साहेब आपल्यासाठी सदैव आपल्या पाठीशी आहेत. आज तुम्ही आलात त्याबद्दल महाराष्ट्र कामगार कर्मचारीचे सर्व पदाधिकारी, आमचे मित्र नितीन आणि दिनेश हे दोघं आपल्यासाठी खूप मेहनत करत आहेत. आमचा नेहमीच त्यांना पाठिंबा असेल. सगळ्या अडीअडचणीत आम्ही तुमच्या बरोबर उभे असू. जर आता तुमचं निवेदन नाही स्वीकारलं गेलं तर तुम्ही आम्हाला बोलवा. तुम्ही टेमघर असू द्या, मीरा भाईंदर असू द्या, तुम्ही कुठेही राहायला असू द्या, तिथं 10 लोक 20 लोक जमत्याल, तिथं आम्हाला संघटना म्हणून बोलवा. आम्ही तिथं हक्काने येऊ, आमच्या खिशातले 2 रुपये खर्च करून येऊ, पण तुमच्यासाठी येऊ. तुम्ही संघटित व्हा, एकत्र राहा, एवढीच आमची तुम्हाला विनंती असेल. आणि इथून पुढे आपण गट मिटिंगा घेऊया, सगळ्यांचं निवेदन घेऊया, ज्या काही अडचणी असेल त्या आपण मान्य करूया. तुमच्या ज्या रजा आहेत ते तत्काळ ठेकेदाराला मान्य करायला सांगितलेलं आहे. तुमच्या शनिवार असो, हॉलिडेचा सुट्टीचा असो, पीएच असो, तुम्ही सहज त्या रजा भोगायच्या आहेत. तसे संजय केळकर साहेबांनी निर्देश दिलेले आहेत. असं कोणीही करू शकत नाही. ठेकेदाराच्या अग्रीमेंटमध्ये पण ते आहे, त्यामुळे ते आपल्याला लागू झालेले आहेत. आपण आता परत इथून पुढे गट मिटिंगा घेऊ, आपण टप्प्याटप्प्याने भेटूया. पाणी खात्यातली वेगळी मिटिंग लावू, सगळ्या विभागाची वेगवेगळी मिटिंग लावू आणि आपण प्रत्येकाशी संवाद साधू. आज आपल्यासाठी वेळ कमी आहे, ट्रॅफिक होत आहे, प्रशासनाला अडचण होऊ नये म्हणून आता यावेळेस हे आंदोलन नितीनजी स्थगित करतील आणि आपण आता सुखरूप घरी जावा. इथून पुढे आपण गट मिटिंग मध्ये भेटूया. महेशजी समारोप करा. बोला आता संपून टाकू. आंदोलनाची रूपरेषा गेली महिनाभर चालू होती, पण आज खऱ्या अर्थाने आपल्याकडे न्याय मिळतोय, न्याय मिळालाय आणि न्याय मिळालाच पाहिजे. हेच आज आपण घरातून निघालो होतो. आज माझ्या सर्व कंत्राटी बंधू भगिनींना विनंती आहे की आज जी काय मान्य आयुक्तांच्या माध्यमातून ज्या आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्याला काय लेखी दिलेलं आहे त्याचा पाठपुरावा आपण कायमस्वरूपी चालू ठेवायचा आहे. कारण का प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांना एक सवय असते शब्दामध्ये कुठेतरी आपलं अडकवायचं, पण आपल्याला त्यांच्या कुठल्याही गोष्टी बळी पडायचं नाहीये. आपण सोमवारपासून ही जी काही 3 मागण्या पूर्ण केल्या आहेत त्या कायमस्वरूपी पूर्ण कशा केल्या जातील याचा विचार करू आपल्या कामगार बंधूंना न्याय द्यायचा आहे. माझ्या सर्व कंत्राटी कामगार बंधूंना माझी पुन्हा एकदा विनंती आहे आणि स्वामींकडे गणपती बाप्पा चरणी प्रार्थना आहे की येणाऱ्या गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशीच आपल्याला कायमस्वरूपी जी ऑर्डर गणपती बाप्पाकडे मिळून द्यावी अशी मी प्रार्थना करतो. आजच्या या आंदोलनाला आपल्या प्रशासनाने तर सहकार्य केलेलं आहे, पण विशेष सहकार्य नौपडा पोलिसाचे जे संपूर्ण वरिष्ठ अधिकारी आणि टीमने केलेलं आहे. आपल्याला कुठल्याही गोष्टी गालबोट न लागता आपण सगळ्यांनी आपापल्या घरी जावं आणि लवकरात लवकर आपल्या कायमस्वरूपीची ऑर्डर आपल्या ताब्यात मिळावी याचं आपण स्वप्न नक्कीच पाहावं आणि हे स्वप्न आपले कामगार मित्र आमदार संजय केळकर साहेब आपल्याला पूर्ण करून देणार आहेत याची मी सगळ्यांच्या वतीने ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजून एक विषय
कुठल्याही आता कंत्राटी कामगारांना बसवू नाही शकणार आहेत. संजय केळकर साहेबांनी तसं आयुक्तांकडनं आश्वासन घेतलेलं आहे. आयुक्तांनी सुद्धा सांगितलं की यापुढे कुठल्याही कंत्राटी कामगाराला जे आता आहेत त्यांना कधी कुठल्याही गोष्टीत बसवू नाही शकणार. जर काय चुकी असेल तर बहिणी आणि भावांना मी तुम्हाला एवढंच सांगा का एखाद्या मागाल जी टीम असेल तुमची डिपार्टमेंटमध्ये ती उभी राहा आणि काम बंद करा सर्वांनी. आम्ही तिथे येऊ केळकर साहेबांना घेऊन. कारण बसवण्याचा हक्क आता कोणाचा काय ठेकेदाराचा काय महापालिकेचा. म्हणून आपला विजय असू दे कामगार एकजुटीचा. आणि जसे आले बहिणी भावांना तसे घरी जा, व्यवस्थित जा आपल्या मुलाबालांसाठी. पुरी साहेब गेले का शिंदे वेगळे पुरी साहेब कामगारांना काय आश्वासन दिले आता त्यांनी निवेदन आणलं आहे ते माझ्याकडे सुपूर्द कामगारांना आज जनसेवक कामगार मित्र आमदार संजय केळकर साहेब यांची आणि सन्मान्य आयुक्त साहेबांची आज तातडीची बैठक झाली आणि ह्या कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी कसं करायचं, त्यांना कसं सामावून घेण्यात येईल याचा सकारात्मक विचार आजपासून सुरुवात करतायत. लवकरात लवकर नगरविकास खात्यातून याची अंमलबजावणी होईल आणि कामगार मित्र आमदार संजय केळकर साहेब येणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी हे सर्व कंत्राटी कामगार कायमस्वरूपी होतील याची काळजी घेतील. झालं ना आता थोडंसं बोलायचं म्हणून